नमस्कार मंडळी, आज आपण शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. रेसिपी नेहमीसारखी साधी सिंपल आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. तर इथं मी शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत आणि शेंगा कट करून घ्यायचा असा शेंडा आणि फेकून द्यायचा. शेंगाची मी लांबच साईज कट केलेली. तुम्हाला जेवढी साईज कट करायची तेवढी तुम्ही कट करा. सगळ्या शेंगा कट करून घेतलेल्या आहेत. शेंगामध्ये पाणी ओतायचं आणि याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि 5 मिनिटं पाण्यामध्ये शेंगा ठेवायच्या. अशाच शेंगामधलं पाणी ओतून काढले आणि दुसरं पाणी मीठ टाकून शेंगा गॅसवर शिजायला ठेवल्या. थोडीशी हळद टाकली. 80% शेंगा शिजू द्यायच्या. तोपर्यंत इथं वाटण तयार करून घ्यायचं. शेंगदाणे कढईमध्ये भाजायला टाकलेले तर थोडंसं तेल टाकायचं आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे. तर शेंगदाणे भाजत आले आता ह्याच्यामध्ये तीळ भाजून घ्यायचे. अर्धी वाटी तीळ टाकले तर भाजायला. तीळ आणि शेंगदाणे काढून घ्यायचे. अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ टाकलेली. डाळ तेल टाकून भाजून घ्यायची. असा लालसर रंग येईपर्यंत डाळ भाजू द्यायची. याच्यामध्ये खोबरं भाजून घ्यायचं थोडंसं. याच्यात पण थोडंसं तेल टाकायचं खोबरं भाजताना. थोडेसे धने, कांदा काळपट रंग होईपर्यंत कांदा भाजू द्यायचा. असा काळासर रंग झालेला आहे कांद्याचा. शेंगा 80% शिजलेल्या आहेत. आता वाटण करून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचं. हे सगळं मिक्स करून फिरून घेतलं आहे. असं वाटण तयार आहे. आता फोडणी टाकून घ्यायची. अर्धा चमचा मोहरी टाकली, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा बारीक कुटलेला लसूण, कढीपत्त्याची पानं. त्याच्यामध्ये वाटण परतून घ्यायचं तेलामध्ये सगळीकडून. अर्धी वाटी काळं तिखट आहे, अर्धा चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर आहे आणि शेंगा याच्यामध्ये ओतून घ्यायच्यात. शेंगा ज्या पाण्यामध्ये शिजवलं ते पाणी भाजीमध्ये ओतून घेतलं. हे फेकून दिलेलं नाही पाणी. याच्यामध्ये आता दुसरं पाणी टाकायचं आहे. असं शिजू द्यायची भाजी. आता 10 मिनिटं कमी गॅसवर शिजू द्यायची. ही शेंगाची भाजी तयार झाली. अशी शिजली शेंगाची भाजी. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा.